काय हे तिसरा रोग आहे अटॅक. अटॅक काय येतो माहिती का? जळकाट. जळकाट माणसाला. प्रियशीची लग्नपत्रिका वाचली, दरवाजा पुढे दुसऱ्याच्या नावाही निळा पाहिजे. अटॅक येण्याची दोन कारण आहेत. एक, तुमच्यावर कोणतंही संकट आलं तर ते कुणातरी पुढे मोकळं करीत जा, बोलत जायचं, ते मनात ठेवायचं नाही, ते आतमध्ये स्फोट करतं. ते बोलून टाका. आता जे हे बघ, आपण काय करतो, घराण्याची इज्जत जाऊ नये म्हणून काही गोष्टी बाहेर बोलत नाही. आता आपल्याला आपल्या बायकोचं पटत नाही पटत, ते कुणातरी मित्रापाशी सांगून टाका, थोडं हलकं करा. आणि दुसरी गोष्ट, अटॅक येण्याचं कारण मन मोकळं करीत जा. आणि आता ह्या मोबाईलांमुळं लोक बोलणं बंद झालं, बोलणंच संपलंय जवळजवळ. सायकोलॉजी आली, अनफिट लोक झाले, अनफिट. नुसते दोन वायरी खुशीत आहे का ना, आता तर 6 ठिकाणी वायरी आले. 2 अजून 2 यायचे. पागल झाली लोक. कोणी बोलायला कोणाशी. ज्या गाडीतून उतरलं त्याच गाडीत चढलं. एक तर लग्न गेलं, मोबाईल आला, मग चैन तर खोलावं का नाही. पागल झाली लोक. कोणाशी बोलून काही तर एकटे बसतात रस्त्याच्या कडेला, एड्या बाबडीत मोटरसायकल. पागल झाली लोक. कोणी बोलावं, कोणी हसणं, नुसते गेम. आता सगळ्यात फास्ट गेम कोणती? हे युवा नेतृत्वचे देश. हसत नाही. आता मोबाईलमुळे बोलत नाही लोक, बोलत जा. आणि मोबाईल वापरणारी जी लोक आहेत ती बोलत तर नाहीत पण झोपत नाहीत. यांना निद्रानाश नावाचा रोग आहे. हे अनफिट आहे. झोपले ना डायरेक्ट कुशीवर डोकं ठेवलं ना, आणि मग ते अर्धले चित्र, भयानक वाक्य, तेच ऐकून झोपत होते. मग ते पूर्ण झोपत का अर्ध. निम्म्या रात्री एकानं गोधडी फाडली, गोधडीच फाडली. त्याचा बाप म्हणला काल खाट मोडली ना, आज गोधडी फाडली. त्याची आई म्हणली सावध व्हा, नाही तर उद्या तुम्हाला फाडी ना. सांगा बर्फाचा गोळा स्टाईल उतरव का वायू? तू कितीला आहे? 8वीला? सेमीला आहे का मराठी मीडियमला आहे? इंग्लिश मीडियमला आहे? इंग्लिश मीडियमला आहे. मग बर्फ सॉलिड आहे, स्थायी उतरव का वायू? तू ना 8वीला आहे का 9वीला आहे? 8वीला आहे का तू रे? हा 7वीला आहे का? सेमीला आहे ना? हा चेहरा सेमीचा आहे, लगेच लक्षात. तू इंग्लिश मिडियमला आहे ना? हा लगेच लक्षात. इंग्लिश मिडियमचे चेहरे दरिद्री असतात. ते हसत नाहीत कधी, जागतिक लोड असतो त्यांच्यावर. ते कधी हसत नाही, कधी समाधान नाही. कधी मराठी मिडियमचा ठणठणीत. कोण आहे तुमच्या मराठी मिडियमला? एकही नाही याच्यात एकही नाही. तिला विचारायचं आहे ना, मराठी मिडियमचे कधी फ्रेश खाऊन पिऊन सुखी. यांचे हालच तेवढे महाराज. आता तुम्ही एज्युकेटेड लोक आहे, तुम्हाला आमच्यासारख्या गंधावाल्याने शिकवा. आम्हालाही लाज वाटते तुम्हाला काही गोष्टी सांगायला. 30 दिवस तुम्हाला महिना आहे, 4 रविवार सुट्टे आहे, 2 शनिवार घरी आहे, 26 दिवस 24 दिवस तुम्ही कामाला जात आहे. 90 लाख पेमेंट आहे तुम्हाला. अरे तुम्ही त्यांना तरी नीट बनवा. 2.5 वर्षाची पोरं पुढं शाळेत घालीत असतात का? हे तुमचे मेंदू काम टाकलेत का काय? ते काय पुढं राष्ट्र विक्रीला काढणार आहे का काय करणार? 2.5ची पोरं पुढं शाळेत घालीत असतात का? तुमचं डोकं काम देत आहे का? थंडी केवढी. 5 माझं होतं इंग्लिश मिडियमला, मी काढून घेतलं. मला मी म्हणलं नको, एकच आपल्याला होईल कमी जास्त. ते लिहिलंच असतं दप्तर. वा 5 वाजले का पाठी उचललंच त्याच्या आईनं. ते कपडे सगळं बाथरूम ते काढतं म्हणायचं मोती मोती. त्याच्या आई म्हणते चैन खोल. ते म्हणतं अगं झाली. तेवढं एक म्हणतं रिक्षा आली.
टाय ती बॅग ती सॅग ती टिफिन बाटली बाकी लहानपणापासून ते फक्त 9वी पर्यंत वॉटर करता येईल त्याच्या पुढे वचा ख करता येईल. इंग्लिश मिडियमचा पोरग शाळेतून जर आलं ना मला 5 मिनिटं त्याच्या ऐक पाहत येते हसत नाही ती म्हणतो मी पापच काय केलं मला ग्राउंडवर खेळायला नाही काय नाही ह्या नालायकाच्या घरात मी जन्माला कसा जन्माला आणि त्याची आई त्याला म्हणते काय शिकवलं नाही ना डोंबलं शिकवलं नाही काय शिकवलं नाही हे मी एवढ्याला शिकतोय तरी सुधरा ना ती बाय 2.5 वर्षाच्या पोराला काय शिकी. आता माझ्याकडे शिकायला एका वर्गातले काय पहिली ते नदी पोरांचे ब्रेन अविनोद वाटतं तुम्हाला यांच्या ब्रेनची थोडी वाढ होत्या शाळेतल्या पोरांची मेंदू चालत नाही. एका पोराला गुरुजीने प्रश्न विचारला 52 गावांची नावं सांग ते काट म्हणलं 40 गावांत बारामती. गुरुजी पाहतच राहिलं त्याच्यावर काही स्विच आहेत काही. एक पोरगा आईला म्हणलं मम्मी 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 आपल्या बागेतली फुलं एखाद्याने तोडली तर काय करशील ग. ती म्हणली काय करीन मेल्या तर थोबाड फोडीन. तुम्हाला चल बाहेर मग आताच पप्पाने 2-4 फुलं तोडली. एक पोरग शाळेतले बडबड करत होते त्याला गुरुजीने सांगितलं उठ कोणा जर तू कोणा जाय म्हणलं कोणा असं काय नाही. ते गुरुजी म्हणले तो जन्मदिवस काय ते कार्ट म्हणलं गुरुवार आणि ते कार्ट गुरुजीला म्हणलं तुमचा गुरुजी म्हणले रविवार. तो म्हणलं खोटं बोलत काय रविवारी सुट्टी राहते. नाही नमुने हल्लेच पाहिजे यांना नाही. इथून पुढच्या जगात हे स्लॅब बंगल्यावर उशिरा पडला तरी चालेल पण मुलं बाळं चांगली बनवली पाहिजे. महिला मंडळ मोबाईलमध्ये मेमरी कार्ड घ्या त्याच्यामध्ये हनुमान चालीसा भरा हरिपाठ भरा काकडा भरा. सकाळी स्वयंपाकाला तुम्ही सुरुवात केली का किचन ओट्यापाशी तो मोबाईल लावून द्या. पोरांच्या आंघोळी होऊन नाश्ता होऊन शाळेत निघेपर्यंत त्यांच्या कानावर निदान हरिपाठ आणि हनुमान चालीसा तरी पडू द्या. प्रत्येक आईनं ते काम करायलाच पाहिजे. काय मत आहे तुमचं. प्रत्येक घरात मोबाईल आहे त्यांना ऐकू द्या थोडं. पूर्वी नवरा बायकोनं संध्याकाळी नवरा बायकोनं कामावरून आल्यावर जेवताना मुलाला जवळ घ्या. 4 गोष्टी त्याला दिवसभरातल्या विचारा आणि तुमचा मुलगा आणि मुलगी तुमच्या बरोबरच जेवायला पाहिजे. थोडी विचाराची देवाणघेवाण करीत जा. तुम्ही जर नुसते ऑफिसातच माल कमीत राहिले तर एक दिवस तो पर्याय तुमच्या बायकोला असंही विचारील हा रात्री येतोय सकाळी जातोय हा पाहुणा आपल्या घरात कोण आहे. नाही याला कुठंतरी आवर घातला पाहिजे. मोबाईल पासून दूर ठेवले पाहिजे. यांना पसायला शिकवलं पाहिजे. प्रत्येक आईबापानं संध्याकाळी मुलगा जेवताना बरोबर घेतला पाहिजे. मुलाला स्ट्रिक्ट आवरण दिलं पाहिजे. रात्री 9 नंतर आपल्या घरात यायचं नाही. एंट्री 9ला खोली बंद होईल. 9:15ला आला हायवेला झोप आपल्या घरात यायचं नाही. शहराचे म्हणले माणुसकी नाही तुम्हाला दत्तक घ्या आमचं काही म्हणणं नाही आम्ही करू प्रयत्न परत. आठ दिवस जर पोरगं बाहेर झोपलं तर गपक्या जागेवर येईल. काही करीत नाही माणूस काही करीत नाही. अरण्याला आग लागली की हरणाला पळून जावं सांगा लागत नाही. तुम्हाला वाटतं आता आम्हाला हे मित्र नाही आहेत फक्त पाहिजे तो म्हणून पाजू नको. एकही मित्र तुमचा रेंजमध्ये राहणार सगळे मित्र गौरी क्षेत्राच्या. आपल्याला वाटतं बा 5 वाजता मला लय मित्र फोन करते आणि मला लय माणुसकी तू पागल आहे पागल. पैसे तुझ्याकडे म्हणून नाही ते मित्रांना काही घेणं नाही. महाराज या जगातले फक्त 2च माणसं निस्वार्थी आहे. एक आई वडील आणि 2 संत. तिसरा कोणीच नाही. तिसरा लबा. तुम्ही हातानं मरा बायका मिळाला ना त्याच्या पायी
रेंज गेली काहींची रेंज, व्हायरस आला त्यांना व्हायरस, बायको नाही 35-35 झाले काही. आता जे लग्नाचे राहिले ते ह्या आठवड्यात कुणी येईल त्याला हामाना मोरद्या बैरी मुखी भले तिला पहिले 2 पोरे चालतील. आणि आता लोकांनी काय प्रचार केला महाराज, मुली मिळत नाही. तसं नाहीये, कायद्यानं सरकारनं मुलींना ओप्स दिल्या, पुढं चांगल्या जागा दिल्या आणि गरिबांनी सुद्धा मुली कष्ट करून चांगल्या प्रकारच्या शिकवल्या. परिणाम काय झाला, मुलीच्या क्वालिटीचा मुलगा नाही ही अडचण आहे. लोकांनी आता काय बाबा टाकला, मुलगी देत, आता मुलगी मला आहे. माझं कीर्तन मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, महाराज म्हणून कधी ऐकायचं ते, तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. आपण जर मुलगी MBBS केली, आपण मूर्खाला पोरगी देऊच कशी हो. आणि लोकांचा काय भ्रम आहे का मुलगी द्या, मुलगी MBBS आहे तिला MD पोरगा पाहिजे, पोरगी PSI आहे तिला SP पोरगा पाहिजे, पोरगी नगरसेवक आहे, महापौर आहे, MTech आहे, BTech आहे, आमदार आहे, खासदार आहे, ते लेवलचं पोरगा पाहिजे ना. हे येड्याला काय पोरं त्याला, हे बरं आहे गणपती बोलवायला. पोरगी तहसीलदार आहे म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे ठेवून घ्या, तुला लिहायचं तरी येते 1.5 लाख. क्वांटिटी नाही काय नाही, लोकांनी निगेटिव्ह विचार केलाय, मुली मिळत नाही, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही हा प्रॉब्लेम आहे. कितीतरी जोडपे विरोधात आहे महाराज. मुलगी हायस्कूलला आहे, शिक्षिका हे मराठी शाळेत आहे. अशी किती मोठी प्रॉब्लेम झाली. काहींच्या बायका पोलीस आहेत, पोर रिक्षा ड्रायव्हर आहे. आता काय करतो, तिच्यासाठी घेतली रिक्षा, ती कमी 3. आता तुम्ही तो नाच सोडून द्या, मिळेल ती करा, कशी असू इडी बैरी. आणि एवढ्यातून जर तुम्ही सटाकले यावर्षी, मग नाही चान्स. मग एकच पर्याय, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, नाही झोप आली तरी नाही झोपेत डबल, नाहीतर मामाची मामीची पूजा करणे बस. हे त्या मामाला मुलगी आहे का, हे बऱ्या इकडे बघ, मामाला मुलगी आहे का, किती आहे, 1. आणि तुला भाऊ किती आहेत, तुम्ही 2 आहे का. जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. या मामाला आहे का मुलगी, नाही तू झाला गोसाई. मामाला किती आहे, 1, 2. वा, तुला भाऊ कल्याण. या मामाला नाही झालं वाटलं तुला. तुझ्या मामा एकच आहे तुझ्या, नाही का मामाचं लगीन झालं नाही, मामाच मोकळा अवघड आहे. ए बऱ्या तुझ्या मामाला नाही तू झाला बस सावध म्हणा. सांगा हा विनोद आहे का. या 2 तासाच्या कीर्तनामध्ये, एवढ्या कीर्तनामध्ये सद्गुरू संत बाळावा सार्वजनिक उत्सव मंडळ, कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ भजनी मंडळ, आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये देवावर प्रेम करणारी सगळी गायक वादक गुणजन मंडळी, सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांना नवीन वर्षात एकच वाक्य, कष्ट करा, नीती ठेवा, धर्म टिकेल. प्रेमाला भजन करा. जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्नाच्या अगोदर त्या पोऱ्याला म्हणते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ प्राणनाथ. लग्न झाल्यामध्ये तू नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. तिकडून अनाथ झाला का इकडं टाळकरी झाला, आला आमच्या बोकांनी. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि मग 60 वर्षाच्या पुढं मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कधी भूकंप करीन सांगता येत नाही. एका मित्राने एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. हे सांगितलं कुणाशी, ते सांगितलं शी इज माय कॉलेज फ्रेंड
ती माझ्याबरोबर कळलं होती. म्हणला 1 मिनट मी तिच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. अगर वो ना मिली तो मैं रेल्वे के नीचे सो जाऊंगा. इश्क ही मेरी जिंदगी है. त्याला सांगितलं मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. ते गेलं मंगळवारी आशीर्वाद द्यायला. ज्याचं सोमवारी लग्न होतं ते दाढीला हात लावून बसलो होता. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय वर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम. याने सांगितलं पॉलिटिक्स इज डेंजरस. म्हणजे का लग्नच झाला नाही. यानं फोटो न्यायला तोच पाडला खाली बिघडलं. तो म्हणला काय झालं. तिने सांगितलं, त्याने सांगितलं आम्ही काल शपथी घेतल्या, 1.5 तास बसलो. तिनं गप्पा आणल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, तुमची नाही तर मी कुणाची होऊ शकत नाही, फक्त तुमच्या नावे बँकेत पैसे किती. म्हणजे तिनं कशा ऑपरेट केलं. यानं सांगितलं 25,000. काला पोर थांबत मारलाय. मुलगी गेली निघून. याच्या मित्राने याला सांगितलं अरे हलकटा, तिला सांगायचं माझ्या नावे 25,000 आहे, पण नाही चुलत्याच्या नावे 2 लाख आहे आणि त्याला काही पोरगा नाही. ते मलाच मिळणार आहे. तो म्हणला हलकटा.